महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात जनतेच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. 5 वर्षातून उमेदवार एकदाच का आठवतो? नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्येही हेच चित्र पाहायला मिळत आहे. येथून इच्छुक उमेदवार प्रवीण भाटे सध्या घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत विकासांचं आश्वासन देत प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यान अनेक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर देखील दिसून येतोय. निवडणूक आली की उमेदवार दिसतात, पण त्यानंतर मात्र जनतेशी संपर्क तुटतो अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रश्न हा आहे की यावेळी जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार आणि उमेदवार 5 वर्ष जनतेसोबत राहणार का की फक्त निवडणूक काळापुरतेच दिसणार? हा आढावा घेतलाय न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिकसाठी प्रकाश दुर्वे यांनी. महानगरपालिकेचे आता बिगुल वाजलेले आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार आता घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतोय. मात्र हा चेहरा 5 वर्षानंतर एकदा येतो आणि नेमकं जनतेच्या मनात नगरसेवक कसा असायचा याचं मी आता स्पेशल रिपोर्ट घेण्यासाठी नाशिकच्या नागचौक आणि जोशी वाड्यात आलेले. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रभाग 3 असेल, प्रभाग 4 असेल आणि प्रभाग 5 असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवाराची यादी देखील आहे. काय सांगाल, उमेदवार तुमच्या घरोघरी येतात, भेटी घेतात, काय तुमचे कामे बाकी, कसं तुम्हाला नगरसेवक असावा? आमचा नगरसेवक तो असा असावा की आमच्या सुखात नाही तर दुखात त्यांनी अगोदर धाव घेतली पाहिजे. आणि आमचा उमेदवार असा आहे की त्यांनी बेरोजगार असो किंवा आमचे काहीही अडथळे असो, त्यांनी महत्व कोणाला न देता तर आमच्या उमेदवारांनी महत्व देऊन आमचे कामं पूर्ण केले. बरं, काय कामं बाकी आहे तुमच्या एरिया परिसरामध्ये? काय कामं बाकी जे केली गेली नाही? आमचे नाल्यांचे कामं होते ते त्यांनी महत्वपूर्ण केले आहेत. आमचे पाण्याचे असो किंवा लाईट बिल असं जे काही असो. कोणी काम केले? प्रवीण मधुकर भाटेंना एकही कॉल गेला तर कोण आहे मधुकर भाटे? प्रवीण मधुकर भाटे आमच्या वार्डाचे क्रमांक 5 इथले उमेदवार आहेत. बरं, काय कामं केली त्यांनी विजाचं असो किंवा पाण्याचं असो या ढाप्यांचं असो कोणतेही काम एका कॉलवर सुद्धा ते इथं नसून सुद्धा त्यांनी त्यांचे कोणी असो. काय सांगा, तुम्हाला नगरसेवक कसा असावा? प्रवीण भाटे जसा असावा. बरं, तुम्ही सांगा काय तुम्हाला नगरसेवक कसा असावा? तसेच असावं. बरं, तुम्ही सांगा काय कारण की नवरात्रामध्ये उत्सव करतात, ते गणपती उत्सव करतात, सगळे कार्य करतात ते तसं आपण अजून काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. काय मावशी, तुमच्या इथं तुम्हाला नगरसेवक कसा असावा आणि काय कामं जी केली गेली नाही, काय सांगाल? काय काम करतात, सर्वे करतात, इमानदारीने आपण बोलवलेलं येतात. पण असं माझं म्हणणं आहे, आणि नवरात्रीला कोणी दुःख सुखाला असलं तर गेलेलं पटकन शब्दाला मान द्यावा, त्यांनी पटकन धावत यावा असं आमचं म्हणणं आहे. बरं, कोणी धावत आहे ते सांगा. आपलाच नगरसेवक येईल तो यांनी. बरं, तुमच्या परिसरात काही कामं झालीत का? हो झालेत, पण आता नळांची परिस्थिती चालू आहे. काय नळांचं काय? नळांचं पाणी नाहीये, त्यांना फोर्स नाहीये, बायका इकडे तिकडे पळतात. मग तुमच्या घरोघरी तुम्हाला उमेदवार नमस्कार घालतो, तुम्ही त्यांना प्रश्न विचारता का? हो बोलतोय, पण मग ते काय टायमावर येतात निघून जातात असं आहे. बरं, मग आपण अजून काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणी आहे का इथं बोलणार? आता पुन्हा आपण काही महिला देखील काय सांगाल ताई, तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक कसा असावा? आम्हाला प्रवीण भाटे सरकार नगरसेवक पाहिजे. काय प्रवीण भाटे नगरसेवक का असावा असं काय तुमचं काय म्हणणं? ते आमच्या गल्लीसाठी खूप चांगले. आम्ही अर्ध्या रात्री त्यांना कधीही फोन करतो, एका कॉलवर ते येऊन थांबतात. काय कामं केली त्यांनी? आमच्या रोडांचे, आम्हाला पाणी नव्हतं आधी, आम्हाला पाईपलाईन टाकून दिली. म्हणजे बाजूच्या लोकांसोबत त्यांनी चर्चा करून आम्हाला मोठी पाईपलाईन टाकून दिली. बरं, आता आपण या जोशीवाडा परिसरामध्ये काही महिलांशी संवाद साधला. त्यांना आपण विचारलं की तुम्हाला नगरसेवक कसा असावा. या संपूर्ण महिलांची एकच प्रतिक्रिया आहे की प्रवीण भाटे असा नगरसेवक असावा. म्हणजे याचं कारण काय, प्रवीण भाटे यांनी या ठिकाणी कामं केली असं महिलांचं या ठिकाणी महिला बोलत आहे. मराठी न्यूज वर साठी कॅमेरामन जगदीश प्रकाश दुर्वे, नाशिक.